मंडळी नमस्कार। महायुतीचा बहुचर्चित मंत्रिमंडळ विस्तार आणि नव्या मंत्र्यांचा शपथविधी आज नागपूर येथे पार पडला। भाजपच्या 19, शिवसेनेच्या 11 तर राष्ट्रवादीच्या 9 मंत्र्यांनी आज शपथ घेतली। यंदाच्या मंत्रिमंडळामध्ये अनेक आमदार मंत्रिपदासाठी इच्छुक असल्यामुळे सगळ्यांचा समन्वय साधून मंत्री निवडण्यात आले। शिवसेनेमध्ये फिरते मंत्रिपद देण्याचे एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले आहे। त्यामुळे कदाचित आज शपथ घेतलेल्या मंत्र्यांना 2.5 वर्षानंतर राजीनामा द्यावा लागू शकतो व दुसऱ्या आमदारांना संधी दिली जाऊ शकते। आता आपण शिंदे सेनेच्या कोणत्या आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे ते देखील आपण पाहणार आहोत। पहिलं नाव येतं ते गुलाबराव पाटील यांचं। गुलाबराव पाटील हे शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आहेत। एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळातही ते मंत्री होते। जळगाव ग्रामीण या विधानसभा मतदारसंघातून ते विजयी झाले आहेत। शिवसेना फुटीमध्ये त्यांनी एकनाथ शिंदे यांची साथ दिली होती। शिवसेनेचा ढाण्या वाघ म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं। यानंतर दादा भुसे यांनी देखील पुन्हा एकदा मंत्रिपदाची शपथ घेतली। भुसे हे एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळातही मंत्री म्हणून कार्यरत होते। शिवसेना फुटीमध्ये एकनाथ शिंदे यांचे महत्त्वाचे शिलेदार म्हणून भुसे यांच्याकडे पाहिलं जातं। नाशिक जिल्ह्यातल्या मालेगाव बाह्य या मतदारसंघातून ते निवडून आले आहेत। संजय राठोड यांनी देखील यंदा मंत्रिपदाची पुन्हा एकदा शपथ घेतली। महत्त्वाचा बंजारा चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं। दिग्रस या विधानसभा मतदारसंघातून ते अनेकदा निवडून आले आहेत। यानंतर शिवसेनेचे महत्त्वाचे नेते उदय सामंत यांनी देखील पुन्हा एकदा मंत्रिपदाची शपथ घेतली। एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळातही सामंत हे उद्योगमंत्री होते। कोकणातले शिवसेनेचे महत्त्वाचे नेते म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं। रत्नागिरी या विधानसभा मतदारसंघातून ते निवडून आले आहेत। एकनाथ शिंदे यांचे विश्वासू नेते म्हणून त्यांच्याकडे पाहिल्या जाते। यानंतर शंभूराजे देसाई यांनी देखील पुन्हा एकदा मंत्रिपदाची शपथ घेतली। गेल्या सरकारमध्ये देखील ते मंत्री होते। सातारा जिल्ह्यातल्या पाटण या मतदारसंघातून ते अनेकदा निवडून आले आहेत। पश्चिम महाराष्ट्रात शिवसेनेचा महत्त्वाचा चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं। संजय शिरसाट यांनी देखील मंत्रिपदाची शपथ घेतली। शिवसेनेचे प्रवक्ते म्हणून ते आपल्याला अनेकदा माध्यमांवरती बोलताना दिसले। औरंगाबाद पश्चिम या मतदारसंघातून ते सलग 4थ्यांदा निवडून आले आहेत। मराठवाड्यातला शिवसेनेचा महत्त्वाचा चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं। एकनाथ शिंदे यांचे विश्वासू आणि जवळचे नेते आहेत। कदाचित ते छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे पालकमंत्री देखील होऊ शकतात। शिवसेनेचे नेते प्रताप सरनाईक यांनी देखील पहिल्यांदाच मंत्रिपदाची शपथ घेतली। ठाणे जिल्ह्यातल्या ओवळा माजीवाडा या विधानसभा मतदारसंघातून ते अनेकदा निवडून आले आहेत। एकनाथ शिंदे यांच्यासह ठाण्यातल्या शिवसेनेचे महत्त्वाचे नेते आहेत। भरत गोगावले यांनी देखील यंदा पहिल्यांदा मंत्रिपदाची शपथ घेतली। रायगड जिल्ह्यातले शिवसेनेचे महत्त्वाचे नेते म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं। महाड या विधानसभा मतदारसंघातून ते अनेकदा आजपर्यंत निवडून आले आहेत। कट्टर शिवसैनिक अशी त्यांची ओळख आहे। यानंतर शिवसेनेचे ज्येष्ठ नेते रामदास कदम यांचे चिरंजीव योगेश कदम यांनी देखील राज्यमंत्री पदाची शपथ घेतली। कोकणातल्या दापोली विधानसभा मतदारसंघातून ते निवडून आले आहेत। यानंतर प्रकाश आबिटकर यांनी देखील यंदा पहिल्यांदा मंत्रिपदाची शपथ घेतली। राधानगरी हा कोल्हापूर जिल्ह्यातला त्यांचा मतदारसंघ आहे। शिवसेनेच्या तिकिटावर ते आमदार झाले। कोल्हापूर जिल्ह्यासाठी शिवसेनेच्या वतीनं हे मंत्रिपद त्यांना देण्यात आले आहे। यानंतर आशिष जयस्वाल यांनी देखील मंत्रिपदाची शपथ घेतली। अर्थात राज्यमंत्री म्हणून ते फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात असतील। शिवसेनेच्या तिकिटावर आमदार म्हणून ते निवडून आले आहेत। आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची। अशाच नवनवीन व्हिडिओसाठी पाहत राहा न्यूज टापू।